जी मालूज साहेब सोळशी केळगरगावचे सुपुत्र आपण यायचं आहे आणि व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची कृपा करायची आहे. नौका फलंदाज राहुल येताना पाहायला मिळतोय. आर्यन चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकाराला तदनंतर चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा राहुल मारण्याचा प्रयत्न, जेलची संधी असेल, आर्यन पोहोचेल का चेंडू पर्यंत? चांगला प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न अपेक्षित होता. धावचीची संधी असेल, कदाचित थ्रो थोडं अचूक देणं गरजेचं होतं का? तर येस, नक्कीच कदाचित राहुल नजर हटी, दुर्घटना घटी. राहुल कदाचित विकेट गेला असता का, धावचीत झाला असता का? येस, डेफिनेटली. परंतु थ्रो थोडासा चुकला आणि इथे मात्र विकेट येता येता मुकला. धावसंख्या होते 12 धावा. आर्यन स्वतः कर्णधार आहेत. सलामीची गोलंदाजी घेऊन आपल्या संघासाठी त्यांना पाहायला मिळते. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते. पहिलं षटक प्रगतीवरती मार्गस्थ असताना आर्यन यांच्या मार्फत हाताळताना पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळाला संपुष्टामध्ये शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. हो हो हो, राहुल यांच्या बॅटमधून करारा प्रहार, चेंडू गेला सीमारेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या षटकारा समवेत धावसंख्या होते 18 धावा. 18 धावा. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 1 षटकाकर धावसंख्या 18. नौका गोलंदाज मार्गस्थ होतोय. अक्षय, प्रवीण पुन्हा एकदा चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूती षटकार 6 धावा येताना पाहायला मिळतोय. प्रवीणला लेदर क्रिकेटचा सुद्धा तितकाच देखील अनुभव आहे. पुणे टू मुंबई, मुंबई टू पुणे असं त्यानं वारंवार क्रिकेट खेळलेलं सुद्धा पाहायला मिळतंय. आणि इथं या इथे आपल्या इथं सुद्धा अप्रतिम अशी कामगिरी करताना पाहायला मिळतोय प्रवीण. अय बच्चा पार्टी, चला बाजूला चला पटपट. पुन्हा एकदा अक्षयच्या पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार येताना पाहिलं तर प्रवीण चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लोअर फुलटा चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र येताना पाहायला मिळालं. पुन्हा दुहेरी धाव अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्येत पुन्हा दुहेरीने वाढ होते. धावसंख्या होते 24 धावा, सॉरी 26 धावा. 26 धावा येताना पाहायला मिळत आहेत धावपटल्यावरती. अय बिटवा, पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न होता. कदाचित या चेंडूला षटकार मार्ग धावेची धाव प्रयत्न केला जातोय. दुहेरी धाव घेतली जाणार का? ये दुहेरी धाव सुद्धा अर्जित केल्या धावपटल्यावरती. एकच धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. एक धाव. धावसंख्येत एकने वाढ होते. स्लोवर चेंडू दिला होता. कदाचित प्रवीण नोची दाद मागितली, पंचांनी मात्र दाद फेटाळली आणि एक धाव येताना पाहायला मिळते. अक्षय हळुवारपणे सोडलेला चेंडू होता. लॉलीपॉप चेंडू सुद्धा बोलता येईल. या चेंडूला चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळाला, परंतु त्याची मोठा फटका घेण्यापासून वंचित राहिला गेला.
पुन्हा टप्प्याचा चेंडू, झेलची संधी उपलब्ध करून घेतली आणि कॉटन बोल्टचा शिकार होताना पाहायला मिळतो. नक्कीच प्रवीणची खेळ संपुष्टात. प्रवीण बॅक टू द पवेलियन. अक्षय कमालीची गोलंदाजी, एक शांत आणि संयमी गोलंदाजी, फलंदाजाचा टान्स, फलंदाजी मोमेंट, सगळं काही मात्र नक्कीच निरागसपणे पाहतोय. तदनंतर मात्र चेंडूला डिलिव्हर करतोय आणि यशस्वी सुद्धा होताना पाहायला मिळते. विकेटचा पतन येताना पाहायला मिळतंय. दोन मौल्यवान गडी तंबूच्या आशाला पहिल्यांदा गेला संतोष, तदनंतर प्रवीण. धावसंख्या मात्र नक्कीच थोडासा फरक पडताना पाहायला मिळाला. जे दोन चेंडू हाताळता अक्षयने अप्रतिमाचे चेंडू हाताळताना पाहायला मिळाले. धावांवरती जे काही अंकुश, धावसंख्या होती 27. पहिल्या षटकामध्ये धावांचा लई लूट होत होती, ती मात्र कुठेतरी रोखण्यावर. पुन्हा एकदा विकेटची संधी असेल, झेल होणार का पाहणं गरजेचं असेल. आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन. संतोष आल्या पावली माघारी जावं लागतंय. गोल्डन डकचा शिकार, 0 नंबरचा चष्मा परिधान करून मनोसक्त खेळी करता आली नाही. नाखुश असेल स्वतःच्या फटक्यावरती आणि मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. दोन षटकाचा खेळाला संपुष्टात. धावसंख्या होते 27. पहिल्या षटकामध्ये होते 18 धावा, आता या षटकामध्ये आल्या 9 धावा. चांगलं षटक हाताळताना पाहायला मला अक्षय, त्याच्या जमेची बाजू काय असेल, 2 गडी, 2 मौल्यवान विकेट त्याच्या खात्यामध्ये येताना पाहायला मिळतं. अक्षयनं कमबॅक करून दिला. कमबॅक करना जानते हम, अक्षय दाखवून दिलं गेलं. अक्षयच्या माध्यमातून चांगला कमबॅक झाला. आता मात्र नौका गोलंदाज येतोय कल्पेश. पुन्हा एकदा राहुल काय कामगिरी करणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. राहुलच्या खांद्यावरती धुरा असेल. टप्प्याचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न, डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. घोषांकी क्षेत्रामध्ये एकेरी धावसाठी धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या होते 28 धावा. राहुल यांच्यावर खांद्यावरती आता धुरा असेल. पुन्हा कल्पेश शांत आणि संयमी खेळ करताना पाहायला मिळतोय. ओहो, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि संपर्क चांगला झाला आणि चेंडू षटकार येताना पाहायला मिळाला. 6 धावांसाठी धावसंख्येत साने वाढ. धावसंख्या होते 34. 34 धावा. कल्पेश कानमंत्र दिला गेलाय, गुटरगु केलं गेलंय, माइंडसेट केलं गेलंय, विश्वास दाखवलं दिलाय कल्पेश याच्यावरती. पुन्हा एकदा जेलची संधी असेल. कधी अक्षयला थोडंसं मागे उभारणं गरजेचं होतं. जिथे आता उभा आहे तिथे कदाचित झेल झाला असता, पण आधी जर पाहिलं तर बॉलरच्या खूपच जवळ उभा होता. कदाचित आता ज्या जागेवरती उभा आहे तिथे जर का उभा असता तर हा झेल नक्कीच होताना पाहायला मिळाला असता. पुन्हा टप्प्याचा चेंडू, झेलची संधी उपलब्ध करून दिली. झेल होणार का? परंतु झेल गेला, परंतु फिल्मी स्टाईलमध्ये मोमेंट बदलला आणि मात्र हा चौकार येताना पाहायला मिळतो. नशिबाची साथ मिळते राहुलला. चौकार येताना पाहायला मिळाला. चांगला चेंडू हाताळला होता. टप्प्याचा चेंडू राहुल मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची अप्पर लागली गेली. चेंडू क्षेत्रक्षण जाण्याआधी फिल्मी स्टाईलमध्ये आपला मोमेंटम बदलला आणि मात्र चौकार येताना पाहायला मिळतात. धावसंख्या 4 ने वाढ. धावसंख्या 40. 40 धावा.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू होता, हा चांगला चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्माचा यॉर्करची खेळी एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुहेरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 42. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. चांगला संपर्क आणि राऊतच्या बॅटमधून शेवट गोड होताना पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणी येतोय मोठा षटकार. 6 धावांसाठी धावसंख्या होते 48 आणि विजयासाठी लक्ष असेल वेळापूर संघाला 1,50,00,000 धावा. चला गावडू संघ जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल, कारण की आता 5:10 तरी अजून 2 मॅच आहेत. एका मॅचला तरी 40 मिनिटं जरी गेली तरी सुद्धा अंधारामध्ये आपल्याला अंधाराचा सामना करावा लागेल. म्हणून तुम्ही थोडीशी विनंती असेल थोडा स्पीडअप घ्या. तर वेळापूर संघाची सलामीची जोडी सुद्धा येताना पाहायला मिळते. गावड संघ क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, जास्तीचा वेळ घेऊ नका विनंती असेल. आपल्याकडे टाइम इज मनी, डोंट उपयोग पाण्यावानी. जसा पाण्याचा अपव्यय टाळतो तसा वेळेचा सुद्धा अपव्यय टाळा, जेणेकरून आज फायनल चांगली रंगत होताना पाहायला मिळेल. अठरा चेंडू 49 धावेची गरज असेल. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. संतोष गोलंदाजी मारू येताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी अक्षय आणि आदित्य, ही सलामीची जोडी येताना पाहायला मिळते. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, जास्त होती एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेची गरज असेल का? कदाचित गरज, कदाचित दुसऱ्या धावेची गरज नसावी. जर तुम्हाला चांगली खेळी करायची असेल ना, 3 रन ओके. पुन्हा एकदा बॅटची लागली गेली, चेंडू जातोय 22च्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या देखील वाढ, धावसंख्या होते 4 धावा.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, फटका फसला जातोय पुन्हा. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू तो एकेरी धावसाठी धावसंख्या देखील वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 5 धावा. एकाच मोठा षटकार घ्यावा लागेल तर कुठे मध्ये सामन्यामध्ये कमबॅक करताना पाहिजे. अक्षय प्रयत्न करतोय, उद्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही का. संतोष एक चांगला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, एक धाव नक्की अर्जित केले ते धावपटल्यावरती धावसंख्या देखील वाढ. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का आणि दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली जाते. धावसंख्येत 2 ने वाढ, धावसंख्येत 7 धावा. हो हो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं राहुल यांच्या मार्फत. कदाचित कुठेतरी वाटत होता षटकार जाईल का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्की 6 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी, परंतु अपेक्षा हो कॅचची. पुढे एकदा मारण्याचा प्रयत्न, एक धाव नक्की अर्जित केले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, एकादरचे समाधान मानावं लागेल. धावसंख्येत देखील वाढ होते. धावसंख्येचा विचार करता एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 9 धावा. आता समीकरण असेल 12 चेंडू 40 धावेची गरज. 12 चेंडू 40 धावा म्हणजे प्रति ओव्हर तुम्हाला 20 धावा कराव्या लागतात. 3 षटकार किंवा 5 चौकार. नौका गोलंदाज राहुल टू आदित्य. 3 धावा येताना पाहायला मिळते. धावपटलावरती धावसंख्येत 3 ने वाढ. धावसंख्या होते 12 धावा. धावसंख्येत 2 ने वाढ. बाईच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 15 धावा.
धाव संख्या होते 20 धावा. आता थोडंसं अवघड समीकरण पाहायला मिळत आहे. धाव संख्या होते विजयासाठी लक्ष असेल 6 चेंडू 29 धावेची गरज. त्याला थोडं स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. अजून 2 मॅच होणार आहेत. आपल्याकडे टाइम नाही मित्रांनो, अंधार पडत चाललाय. 5:20 झालेत. विनंती असेल थोडं स्पीडअप घ्या. गावडूशी संघ सहकार्य करा. मॅच खूप लांब आहे. 6 चेंडू 29 धावा. आपण सुद्धा वेळापूर संघ आपण सुद्धा थोडं सहकार्य करा. 5 षटकाराची गरज असेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज झालाय संदीप उर्फ सँडी. बास आदित्य. आता आदित्य पळून पळून दमला. आता षटकार मारणार आदित्य. त्याला जास्त क्षेत्रक्षण बदलो का संतोष. संतोष विनंती असेल आपल्याकडे वेळ कमी आहे. ओहो आर्यन. आदित्य आदित्य माफ करा. आदित्य अप्रतिम फटका अप्रतिम. आतापर्यंत मी फक्त पळत होतो. आता मी पळतो. 6 धावा येताना पाहायला मिळाल. धावसा म्हटल्यावरती धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 27. 4 चेंडू 22 ची. 4 बॉल 4 सिक्स मारणार का आदित्य. तीन चेंडू 21 ची गरज. त्याला देवळी संघ सज्ज राहायचंय. या पुढचा होणार सामना. या सामन्यातील विजेता संघ विपक्ष देवळी. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. देवळी सॉरी गावडोशी कर्णधार हळूहळू व्यासपीठाच्या दृष्टीने यायला सुरुवात करा. चला गावडोशी संघ कर्णधार देवळी संघ कर्णधार. थोडं स्पीडअप घ्यायचंय. टॉससाठी यायचंय.